पाहूया बातमी नाशिकमध्ये। नाशिकला अक्षरशः धो-धो पावसानं 2 दिवस झोडपल्यानंतर आता जनजीवन सामान्य झालंय। गोदावरी नदीला आलेला पूर ओसरल्यानं पाण्याखाली गेलेली सर्व पुरातन मंदिरं आता पुन्हा खुली करण्यात आली आहेत। रामकुंडावर असलेल्या गंगा गोदावरी मंदिरासह या तीरावरील सर्व मंदिरात भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते आहे। देशभरातील भाविक आपल्या धार्मिक विधींसाठी अस्थि विसर्जनासाठी इथे येत असतात आणि आता हा पूर ओसरल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला। अक्षरशः मुसळधार पावसानं धो झोडपलेल्या नाशिकला आता कुठे 2 दिवसांनंतर दिलासा मिळालाय। रामकुंडावर आहोत आपण आता। पवित्र कुंभस्थान आहे, भाविकांचं श्रद्धास्थान आहे। देश विदेशातले भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात, याचबरोबर अस्थि विसर्जनासाठी येतात। ही सगळीच मंदिरं, पुरातन मंदिरं पाण्याखाली गेली होती। आपण बघतोय की माझ्या मागे गंगा गोदावरी मंदिर आहे, ज्याचा गाभारा पूर्ण पाण्याखाली गेला होता। आता ते मंदिर सुद्धा खुलं झालंय, पूर ओसरलाय। रामकुंडाचं हे विशाल पात्र गोदावरी नदी प्रवाहित होऊन या ठिकाणी जातं। आपण बघतोय की याच ठिकाणी ही अस्थि विसर्जनाची जागा आहे, ज्या ठिकाणी भाविक आपल्या अस्थि विसर्जनासाठी येत असतात। ही जागा पूर्ण पाण्याखाली होती, आता ती सुद्धा खुली झाली आहे। दुतोंड्या मारुतीची एक विशाल मूर्ती आपल्याला त्या ठिकाणी दिसते आणि याच ठिकाणी या मूर्तीच्या पायथ्याच्या खाली आता पाणी गेलंय। खरं तर छातीपर्यंत पाणी आलं होतं। गुडघ्याच्या वरती पाणी गेला तर पूर आणखीन छातीला पाणी लागला तर महापूर अशी या ठिकाणी मानता आहे। कारण ज्या नदीची जी पातळी आहे त्या पातळीचं मापक म्हणून सुद्धा दुतोंड्या मारुतीला बघितलं होतं। आता गांधी तलाव असो, याचबरोबर लक्ष्मण कुंड असो आणि हे रामकुंड असो, हे सगळेच कुंड खुले झाले आहेत। अहिल्याबाई होळकर पुलाच्या खालून नैसर्गिक प्रवाहाचा सगळा सुरू झाला होता, नैसर्गिक विसर्ग सुरू झाला होता, तोही आता काही प्रमाणात ओसरलेला आहे। हा सगळ्यात मोठा दिलासा मानला जातोय। या पूर्ण भागात जलमय झाल्यानंतर जी कोणती हिरवी वनस्पती वेली अडकलेल्या होत्या त्या महापालिकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी काढल्यात यश मिळाल्यानं हे पाणी पूर्ण आता प्रवाहित झालंय। आता हे प्रवाहित झालेलं पूर्ण पाणी जे आहे ते नांदूर माध्यमेश्वर बंधाऱ्यापासून हे सगळं पैठण जायकवाडीकडे रवाना होत आहे। आपल्याला माहिती आहे की या गोदा तीरावर 3 दुर्घटना या गेल्या 2 दिवसात घडल्या। एक पुरातन वारा कोसळला आणि याचबरोबर 2 इमारती ज्या आहेत त्या इमारतींचा भाग सुद्धा काही कोसळला। सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही, कारण इथे राहणारे सगळ्याच लोकांना 2 दिवसांपूर्वीच खुलं करण्यात आलं होतं। सूर्याच्या प्रकाशाची पहिली किरण नाशिकला ज्या ठिकाणी येते तेच हे मंदिर, तेच हे स्थान, पवित्र कुंभस्थान। दर 12 वर्षांनी या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो आणि याचमुळे आता जी परिस्थिती इथे जनजीवन सामान्य झाल्यानं, पूर ओसरल्यानं भाविकांना प्रत्येक मंदिरात दर्शनासाठी जाता येत आहे, धार्मिक विधी करता येत आहे, अस्थि विसर्जन करता येत आहेत। हा मोठा दिलासा मानला जातोय। पण हा तत्कालिक ठरू शकतो, कारण हवामान खात्यानं येत्या 24 तासामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कदमसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, रामकुंड, नाशिक।